हायकोर्टाच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत। मुंबई पोलिसांनी बीएमसी समोरचा रस्ता अखेर मोकळा केला। रस्त्यावरून मराठा आंदोलकांच्या गाड्या हटवलेल्या आहेत। तसंच जेजे उड्डाणपुलाचा रस्ता सुद्धा पोलिसांनी मोकळा केलाय। मराठा आंदोलकांना केवळ भुयारी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश दिले, तर दुसरीकडे सीएसएमटी स्टेशनवरून सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना हटवलेलं आहे। मुंबईकरांना त्रास होऊ नये असे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर आज मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आले। या ठिकाणी पोलिसांनी बंद जाहीर एकंदरीत केलेला आहे, जेणेकरून रस्ते रेल्वे मुंबईमधील सीएसएमटी स्थानकामध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले होते आणि या आंदोलकांना सीएसएमटी स्थानक परिसरातून बाजूला करण्यात आलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। मराठा आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि सध्या मी आहे सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती। या ठिकाणी पाहिलं तर आता आंदोलनकर्त्यांची गर्दी जी आहे ती संपूर्णपणे पोलिसांनी बाजूला हटवलेली आहे आणि या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पाहिलं तर अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते आले होते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे प्रवाशांची गैरसोय होताना दिसून येत होती, परंतु आता या आंदोलनकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी बाजूला केलेलं आहे। थेट जे आहे ते कोर्टाच्या आदेशानंतर आता पोलीस प्रशासन जे आहे ते थेट कारवाई करता सक्रिय झालेलं आहे। कारण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते जे यायचे ते सीएसएमटी रेल्वे जे आहे ते ठिय्या मांडायचे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक रेल्वे प्रवाशांना जे आहे ते अडचणी निर्माण व्हायच्या आणि याच कारणामुळे जे आहेत ते प्रवाशांची कुठेतरी गैरसोय होत होती। आणि आता आपण पाहिलं तर मोठी पोलिसांची फौज फाटा जो आहे या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि आता संपूर्ण हा रेल्वेचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा केलेला आहे आणि आता जे मराठा बांधव आहेत त्यांना रेल्वे स्थानकामध्ये न थांबवता थेट जे आंदोलन स्थळ आहे आणि त्याचबरोबर जो बीएमसीचा परिसर आहे त्या ठिकाणी त्यांना जाण्याकरता सूचना देण्यात येत आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांची एक मोठी रांग आपल्याला दिसत असेल, त्या रांगेकडून जे आहेत ते अनेक महत्त्वपूर्ण मार्गावरती मार्ग जे आहेत ते होत असताना त्या ठिकाणाहून फक्त आता जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडे वाट जी आहे ते एकंदरीत काढून देण्यात येत आहे आणि जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांना भुयारी मार्गाचा वापर जो आहे तो करण्यात सांगण्यात येत आहे आणि बीएमसीचा जो मार्ग आहे तो देखील खुला एकंदरीत करण्यात आलेला आहे आणि सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात आपण पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा असून गर्दी जी आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, सीएसएमटी।